बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा भगवान गायकवाड साहेबांचा निर्मिती कानडे यांचा आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार निर्मितीताई कानडे यांची आजची सभा चौक सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या चौक सभेला उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना माझा जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार। आपण बघत आहोत की आपल्याकडे प्रभाग क्रमांक 133 कामराजनगर आणि रमाई आंबेडकर नगर मध्ये आपल्या सर्व नागरिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। निर्मितीताई कानडे महायुतीच्या उमेदवार आहेत। भाजपा शिवसेना आरपीआय आणि रिपब्लिकन सेना या महायुतीच्या उमेदवार आणि आपल्या समोर असा एकही उमेदवार दिसत नाही की जो आपली लढत देऊ शकेल। आज ही लढत पूर्णपणे एकतर्फी झालेली आहे आणि आपल्या सर्वांना भारी बहुमताने आपण जिंकणार याची खात्री पटलेली आहे। पण आपण सर्वांनी या विचारात राहू नये। आपण सर्वजण मतदार बाहेर निघालं पाहिजे। प्रत्येक मतदाराने मतदान केलं पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे। आपण आजपर्यंत अनेक इलेक्शन जिंकलो आहोत आणि इलेक्शन लढणं आणि जिंकणं ही आपली सवय झालेली आहे आणि हे इलेक्शन जिंकून आपण सावकार मारणार आहोत। आपली हॅट्रिक मागच्याच वेळी झाली होती आणि यावेळेस आपला चौकार होणार आहे आणि तो चौकार मारणारा फलंदाज म्हणजे आपली निर्मितीताई कानडे। आपण सर्वजण या निर्मितीताईसाठी जेवढं प्रेम करत आहात, आपण सर्वजण या ठिकाणी एवढी मेहनत घेत आहात। आपले वयस्कर लोक, आपले तरुण मुलं, लहान मुलं, महिला सर्वच निर्मितीताईसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी, आरपीआयचे पदाधिकारी, रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि सर्व गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी हे आपला जीवापाड मेहनत करत आहे। त्याबद्दल माझे मनापासून तुमचे आभार आणि तुमचे हे उपकार मीही विसरणार नाही आणि आमची निर्मितीताई देखील विसरणार नाही। ज्याप्रमाणे मी सर्वांचे फोन उचलतो, प्रयत्न करतो की प्रत्येकाचं काम करावं, प्रत्येकाला भेटावं, प्रत्येकाशी बोलावं, त्याचं सुख दुःख ऐकावं आणि प्रत्येकाचं काम झालंच पाहिजे हा माझा कटाक्ष असतो। त्याचप्रमाणे निर्मितीताई देखील तुमच्या सर्वांचं काम करेल, तुमच्या सर्वांचं फोन उचलेल, तुमच्या सर्वांचं सुख दुःख ऐकून घेईल याची गॅरंटी मी घेतो। आणि निर्मिती ही अतिशय सज्जन मुलगी आहे। आज तुम्ही बघत आहात एवढे दिवस ती आपल्याबरोबर फिरते आहे, एकदम नम्रतेने आहे आणि प्रत्येकाशी एकदम हसून खेळून बोलत आहे। जरा सुद्धा तुम्हाला गर्व या मुलीवर दिसणार नाही। बीएससी IT झालेली आहे आणि सर्व समाजाला समजून घेत आहे। तुम्ही जे कष्ट करत आहात ती देखील स्वतःच्या डोळ्याने पाहत आहे। त्यामुळे 100% तुमच्या या कष्टाची किंमत तिला जाणीव आहे आणि जाणीव कायम राहणार। आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर मध्ये 16,575 घरांचा SRA प्रकल्प मंजूर केलेला आहे आणि त्या केलेल्या मंजूर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं 4,000 घरांना शिंदे साहेबांनी याच बाजूला नालंदा नगरच्या बाजूलाच ओमसाई गाडीच्या रोडवर मीटिंग घेऊन 160 कोटी रुपये भाडं वाटलं होतं आणि त्या भाडं वाटल्यानंतर 4,000 झोपडीधारकांनी स्वतःच्या मनाने झोपड्या खाली करून दिल्या आणि आता त्या ठिकाणी इमारतीच्या पायांचं काम पायाभरणीचं काम सुरू आहे। कदम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कदम साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। आपल्या सर्वांना माहिती आहे की हा MMRDA चा प्रकल्प
शिंदे साहेबांनी मंजूर केला आणि या ठिकाणी आम्ही सर्वजण कमिटी मेंबर राबत होतो. बऱ्याच लोकांमध्ये अफवा उडवण्याचा प्रयत्न केला की ते MMRDA कामच करणार नाही, ते SRA होणारच नाही. कदम साहेब काही पण बोलतात, पण ज्यावेळेस MMRDA अधिकारी आले, ज्यावेळेस वेगवेगळे डेप्युटी कलेक्टर आले, SRA सर्वे झाला, 16,000 घरांचा सर्वे झाला, 16,000 घरांची पात्रता झाली. त्यानंतर ही लोक म्हणायचे होणार नाही, इलेक्शन पुरतंय, कदम साहेब इलेक्शन साठी करतायत. पण त्याच्यानंतर देखील 160 कोटी रुपये भाडं वाटलं लोकांचं, घरं तोडण्यात आली आणि आता इमारतीचे पायाभरणीचं काम सुरू झालेलं आहे. जे लोक म्हणत होते की MMRDA काम होणार नाही, आज त्या सगळ्यांची तोड डांबरासारखी काळी कुट्ट झालेली आहे. काळे कुट्ट तोंड आपल्याला दाखवायलाही तयार नाही. सगळ्या रुद्राच्या वेळात आपण बसलेले आहेत. त्या लोकांना हे सत्य दिसत आहे की जे काम आम्ही म्हटलं होतं त्या पद्धतीने काम झालेलं आहे. आणि बऱ्याच वेळा लोकांनी म्हटलं होतं की रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मध्ये SRA काम कधी होणार नाही. आणि त्याच लोकांना आता आपणही दाखवू शकतो आणि तुम्हीही पाहिलं आहे की 2000 झोपडीधारकांना आपण कामराज नगर मध्ये आणि नेताजी नगर मध्ये बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट मिळवून दिलेला आहे. दिला की आपल्या बाजूला बिल्डिंग झालं, MMRDA काम देखील चालू झालेलं आहे की नाही. आपल्या या नालंदा नगर आणि पूर्ण मुंबई आंबेडकर नगरच्या शेख वाटपाचं काम देखील येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होणार आहे. कोणाचा बाप देखील या कामाला अडवू शकत नाही याची घोषणा मी करत आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात एकनाथ शिंदे साहेब देखील याची घोषणा करणार आहे. कदम साहेब अंगार है, कदम साहेब अंगार है, कोण म्हणता येणार नाही. बऱ्याच लोकांनी हा जो बिल्डर आहे नीलम, ज्याने आमच्या इकडे काम केलं, आम्ही 20 वर्ष त्याच्या विरोधात मोर्चा मिरच्या काढून कसं तरी आमच्या 1000 घरांपैकी 900 घरांचं काम पूर्ण केलं. पण जो काम करत नव्हता म्हणून आम्ही त्याला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगून या सोसायटीतून हाकलून दिला होता. आणि त्याला 13-2 केल्यानंतर SRAने हाकलून दिल्यानंतर त्याच्या जवळ त्याच्या बरोबर जर काही आपल्या झोपडपट्टीतले काही दलाल त्याच्यावर गेले नसते तर त्याला कोर्टात केस टाकता आली नसती. एकही झोपडीधारक जर त्या SRAतून बिल्डरला हाकलल्यावर झोपडीधारक किंवा कोणी मेंबर त्या ठिकाणी गेला नसता तर त्याला कोर्टात जाता आलं नसतं. आणि आपला प्रोजेक्ट हा नालंदा नगरचा आणि आदर्श आणि प्रेरणाचा तेव्हाच पूर्ण झाला असता. आपल्यातील झोपडीधारक काही बिल्डरला मिळाले आणि 20 वर्ष काम न करणाऱ्या बिल्डरला कोर्टात जायला त्यांनी संधी दिली. त्यामुळेच आपल्या नालंदा नगरचं काम हे 1 वर्ष लेट सुरू होत आहे. पण आज 100% तुम्हाला सांगतो की फेब्रुवारी मध्ये नालंदा नगरचे पण चेक निघणार, आनंद वनचे पण चेक निघणार, आदर्शचे पण चेक निघणार आणि प्रेरणाचे सुद्धा चेक निघणार. कारण बिल्डरने केलेल्या 250 कोटीच्या घोटाळ्याचा जो फास्ट बिल्डरच्या नरड्याला बसलेला आहे ते आमच्या सगळ्यात वयोवृद्ध पवार साहेब, नेटावटे साहेब, मोरे साहेबांनी आंदोलन केलं आणि झक मारत SRAच्या अधिकाऱ्यांना त्या 250 कोटीच्या घोटाळ्याची केस घ्यायला लागत आहे. आणि तो पास आहे, तो बिल्डरच्या गळ्यात अडकलेला आहे. सरकारी कामं थोडी लेट होतात पण आमचं सत्य राहणं होतं, आमचं खरं राहणं होतं. आम्ही त्या बिल्डरच्या गळ्यात होता तो पास 250 कोटीचा अडकवलेला आहे, त्याला झक मारत माघार घ्यावी लागत आहे. आता त्याच बिल्डरने आपला हा प्रकल्प थांबवला होता, त्याच बिल्डरने आपल्या निर्मितीताईच्या विरुद्ध आणि आमच्या विरुद्ध जे आम्ही SRAचं काम करत आहोत त्याच्या विरुद्ध एक कुचकामी उमेदवार नेमला आहे की बिल्डरच्या पैशावरती एक उमेदवार आपल्या विरुद्ध लढत आहे आणि बिल्डर त्याला फायनान्स करत आहे. आणि त्या फायनान्सरच्या पाठी आपल्या इकडचे काही लोक आहेत की जे बिल्डर कडून पैसे घेऊन त्या उमेदवाराला सपोर्ट करत आहेत. त्यांना वाटतंय की बिल्डरने पैसे दिले म्हणजे ते निवडून येतील.
पण जनता बिल्डरला जुमानत नाही. जनतेला बिल्डर नकोय, जनतेला काम करणारी माणसं पाहिजे. आज आपला MMRDA चा प्रकल्प होणार आहे. त्या प्रकल्पात सर्व जाती धर्माच्या, उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, मराठी असतील, दलित समाज असेल, बौद्ध असेल, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांनाच घर मिळणार आहे. त्यामुळे सगळ्या लोकांसाठी SRA काम करणारा हा परमेश्वर कदम याच्या खांद्याला खांदा लावून निर्मितीचा हे काम करणार आहे. आपला SRA प्रकल्प लवकर होण्यासाठी जे SRA साठी काम करतात त्यांच्या बरोबर उभे राहा आणि त्यांनाच निवडून द्या. जे बिल्डर साठी काम करतात, बिल्डरचे पैसे घेऊन आपला प्रकल्प थांबवण्यासाठी जे कोर्टात गेले, त्यांनी बिल्डरला साथ दिली, अशा बिल्डरच्या दलालांनी जे उमेदवार उभे केले त्यांना कधी आपण साथ देऊ नये. मला सर्व म्हणायचे की हे परमेश्वर कदम SRA काम करतो ते फक्त इलेक्शन साठी करतो, निवडणुकीसाठी करतो. आणि मी सांगायचो मला निवडणुकीचं काही पडलं नाही. मला माझी लोक जोपर्यंत घरात जात नाही तोपर्यंत मी काम करत राहणार आणि लोकांना घर मिळावं याच उद्देशासाठी काम करत होतो. आणि तेच दाखवण्यासाठी आजच्या यावेळेची ही तिकीट ही शिवसेना भाजपा महायुतीची तिकीट, रिपब्लिकन RPI सेनेच्या महायुतीची तिकीट 100% जिंकणारी तिकीट आपण साध्या कानडे सरांच्या जे एक शिक्षक आहेत त्यांच्या मुलीला दिली. आणि जर मला नगरसेवक पदासाठी मी काम करत असतो तर ती तिकीट मी कोणाला दिली असती? माझ्या मुलीला, माझ्या बायकोला. पण मी नगरसेवक पदासाठी काम करत नाही तर मी तुम्हाला तुमच्या घरात हक्काच्या स्वप्नातल्या 1 BHK फ्लॅट मध्ये SRA योजना राबवून घर मिळावं याच्यासाठी काम करतोय. तर या आपल्या उद्देशाला मी तुम्हाला दाखवून दिलंय की मला नगरसेवक पदासाठी नाही तर माझा जीव जळतो माझ्या लोकांच्या, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांच्या SRA प्रकल्पाला होणाऱ्या दिरंगाईसाठी. SRA प्रकल्पाला जे लोक त्रास देतात त्यांच्यामुळे. आणि आपण सर्वजण मिळून जर काम केलं तर हे 2-4 जे काही विरोधक आहेत त्यांना यावेळी जर आपण त्यांची जागा दाखवून दिली, ते बिल्डरचे दलाल आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली तर 100% तुम्हाला सांगतो हे यांची काळं तोंड या पुढे नालंदा नगर आणि नेताजी नगर RTO मध्ये दाखवणार नाही. आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण याच पद्धतीने काम करूया, कारण ही आपली हक्काच्या घराची चळवळ आहे. आपण जे करत आहे SRA योजनेतून आपल्या सर्वसामान्य झोपडीधारकाला बिल्डिंग मध्ये घर मिळावं, दुकानदाराला दुकान मिळावं हा त्यांचा हक्क आहे. 20-20 वर्ष काम होत नाही SRA योजना असून बिल्डर करत नाहीत, SRA चे अधिकारी करत नाहीत तर त्याच्या विरुद्धचा हा आपला लढा आहे. ही आपल्या हक्काची चळवळ आहे आणि ही सर्व आपण लढायची आहे आणि ही आपण चळवळ 90% जिंकलेलीच आहे. आपली कामं तर होणारच आहे. पण यावेळेस एवढी जास्त मतं निर्मितीताईला मिळाली पाहिजे की त्या लोकांना कळलं पाहिजे की ते फक्त बिल्डरच्या दलालाला लोक कोणी मानत नाहीत. आणि बिल्डरच्या दलालाला जे आपल्या SRA प्रकल्पाला विरोध करतात त्याला एक देखील मत पडलं नाही पाहिजे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निर्मितीताई निवडून येणार आहे आणि फेब्रुवारीच्या 20 तारखेपासून आपल्या या ठिकाणी रामभाई आंबेडकर नगर मधील, कामराज नगर मधील या 21 चेक वाटपला सुरुवात होणार आहे. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने येता, स्वतःच्या मुलीसारखं निर्मितीसाठी धावता, मेहनत करता. निर्मिती हे कधीच विसरणार नाही, बरोबर. आणि मी देखील कधी विसरणार नाही की तुम्ही लोकांनी माझ्या शब्दावर या निर्मिती सारख्या छोट्याशा मुलीला, एक BSc IT झालेली मुलगी, ₹1,00,000 महिन्याला तिला पगार आहे, 12 लाखाचं तिचं पॅकेज आहे. जर आणखी 10 वर्ष राहिली तर तेच पॅकेज तिचं 30 लाखाचं होईल. तिचा सुखातला जीव आम्ही या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी, आपल्यासाठी तिला सांगितलं नोकरी सोडून दे. हुशार मुली घ्या, राजकारणात हुशार आणि सुशिक्षित मुली पाहिजेत. आणि फक्त स्वतःचीच मुलगी का पाहिजे, स्वतःचीच बायको का पाहिजे, तर खरोखर जे केपेबल आहेत, जे काम करू इच्छितात, ज्यांना लोकांची माया आहे आणि हुशार आहे म्हणूनच तिला ₹1,00,000 पगार आहे ना. तिला ₹1,00,000 पगार आहे. तिच्या हुशारीचा उपयोग आपल्या लोकांच्या कामासाठी होणार आहे. आणि याचसाठी त्या मुलीने आपल्यासाठी एक नोकरीचा त्याग केलाय. पुढच्या आयुष्यभर तिला झोपडपट्टीत फिरायचंय, बिल्डिंग मध्ये काम करायचंय.
त्यासाठी ती तयार झाली, याबद्दल तुम्ही सर्वांनी तिचे टाळ्यावर आभार. आज जो प्रचार पाहून ती देखील भारावून गेलेली आहे. ती मला सांगत असते एवढी लोक किती मेहनत करतात आपल्यासाठी, त्यांचे ऋण आपण कसे फेडायचे. मी तिला सांगितलं की दिवस रात्र हे 15 दिवस काम करतील, तुला 5 वर्ष 24 तास आणि 12 महिने काम करावं लागेल. आणि आपण असंच उद्या देखील आपला प्रचार आहे. सकाळी आपला प्रचार आज 4 मध्ये चालू होणार आहे. डीपी पॉवर चौकात आपण सगळ्यांनी जमा व्हायचं आहे आणि सकाळची प्रचार फेरी बरोबर 10 वाजता आहे. 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत प्रचार फेरी आटपू. त्यानंतर पुढची प्रचार फेरी संध्याकाळी 5 वाजता संत नामदेव सोसायटीच्या 2 नंबर बिल्डिंग आणि 5 नंबर बिल्डिंग येथे आहे. त्या ठिकाणी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जमायचं आहे आणि संध्याकाळची सभा 7 वाजता बरोबर डीपी पॉवर चौकात होणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मंत्री भरतशेठ गोगावले येणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे आवडते नेते रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर साहेब देखील येणार आहेत. ते निर्मितीला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण सर्वांनी डीपी पवार चौक या ठिकाणी यायचं आहे. डीपी पवार चौक या ठिकाणी आपली कालची सभा झाली, त्याच ठिकाणी आपण जे बुद्धविहार आहे त्या ठिकाणी जो मोठा 60 फुटी रोड आहे तिथे स्टेज लावणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्याला आनंदराज आंबेडकर साहेब आणि महाराष्ट्राचे मंत्री भरतशेठ गोगावले हे मार्गदर्शन करणार आहे. सभा बरोबर 7 वाजता सुरू होईल. बरोबर सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी 7 वाजता यावं अशी मी विनंती करतो आणि तुमच्या सर्वांचं प्रेम असत राहू द्या. ज्याप्रमाणे आपण आजपर्यंत कामं केली, हे काम फक्त आपलं काम नाही तर हे राज्य सरकारचं काम आहे. MMRD आणि SRA सगळे म्हणत होते की ते काम होणार नाही, मुख्यमंत्री येणार नाही, फडणवीस विरोध करत आहेत, बीजेपी विरोध करत आहेत. पण त्या फडणवीस साहेबांनी या ठिकाणी येऊन धम्मदीक्षा दिनाच्या दिवशी धम्मदीक्षा दिनाच्या दिवशी आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांनी येऊन नारळ फोडला आणि आपला प्रकल्प आता पायाभरणीचं काम देखील चालू आहे, पाया खोदण्याचं काम चालू आहे. आपण आज हा प्रकल्प यशस्वी एवढा झालाय की भाजपाचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी मीटिंग मध्ये माझ्या समोर सांगितलंय या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मधील प्रकल्पातील 16,575 घरं या फडणवीस साहेबांना माता रमाबाई आंबेडकर नगर मधील सर्व 16,575 घरं येणाऱ्या 2029च्या लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी हातात लोकांना घरांच्या चाव्या द्यायच्या आहेत. कारण माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये सारे प्रकल्प राबवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. जे राज्य सरकारचं यश आहे त्याचा फायदा त्यांना लोकसभेला संपूर्ण देशात होणार आहे. सर्वजण प्रचार असा करतात की भाजप हा दलित विरोधी पक्ष आहे, अल्पसंख्याक विरोधी पक्ष आहे, तर त्याला उत्तर म्हणून त्यांना हे होणार आहे की आम्ही अख्ख्या रमाबाई आंबेडकर नगरचा विकास, अख्ख्या रमाबाई आंबेडकर नगर मधील 16,000 घरांना 4 वर्षात चाव्या दिल्या, हे त्यांना प्रचाराला भारतभर वापरता येणार. हा त्यांचा स्वार्थ असेल, पण आमचा स्वार्थ असा आहे की आपल्या त्यांच्या या स्वप्नामुळे आमच्या घरात राहण्याचं स्वप्न 4 वर्षात पूर्ण होणार आहे. तर आपल्याला सरकारचा देखील खूप मोठा साथ मिळत आहे. आज त्यांना त्याची ऍडव्हर्टाईज करता येईल, पण आमच्या सर्वांचं दुःख निघणार आहे. आमच्या गल्ल्या गटारात जे पाणी साठतं त्याच्यापासून आमची मुक्तता होणार आहे आणि आमच्या सर्वांना आमच्या हक्काचं घर मिळणार आहे. तर सरकारचा एवढा जोर आहे की तुम्ही आजच चेक वाटा, असे मला सारखे फोन येतात की तुम्ही चेक वाटा. मी सांगितलेलं की जोपर्यंत आमचा शेवटचा माणूस पात्र होत नाही तोपर्यंत आम्ही चेक वाटणार नाही. आज फक्त 300-350 लोक आपल्या उरलेल्या 14,000 घरातील अनिर्णित राहिलेले आहेत. ते देखील येणाऱ्या 20 जानेवारी पासून 20 फेब्रुवारी पर्यंत सर्व पात्र केले जातील आणि त्यानंतर चेक वाटपला सुरुवात होईल. तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, उद्या सकाळच्या प्रचाराला आपण 4 रोड यासाठी जाण्यासाठी डीपी पॉवर चौकात उभे राहा, जमा व्हा सगळ्यांनी.
त्यानंतर संध्याकाळच्या प्रचार फेरीसाठी 5 वाजता संत नामदेव सोसायटी मधील 2 आणि 5 नंबर बिल्डिंगच्या इकडे यायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता DB पवार चौकात आपली सभा आहे. त्या सभेला सन्माननीय नेते आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके मंत्री भरत शेठ गोगावले देखील येणार आहेत. तर आपण सर्वांनी 7 वाजता त्या सभेला DB पवार चौकात यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.